का हो गाण्याचं लग्न करता म्हणता पण पैसे आहे का तुमचं? पैशाचा काही बजेट लावा लागेल ना. अजून तू सोयाबीन दशातच घरात पडून आहे ना. हा कसं काय लग्न करायचं? पैशाचा पाहा लागेल ना. हो पाहू पहिले याचा निरोप देऊले काय म्हणते काय नाही. त्या बबल्याचा फोन होत नाही ना मा आहे आपल्या गण्याच्या मामाचा. त्याचा फोन आला की मग पाहू आपण काय ठरवायचं कसं काय. तर पहिले ठरल्याशिवाय नसते जमत ना. त्याला बबल्या काय म्हणते पाहते ना पाय मग पाहू आपण काय करायचं ते. गेलता कर तू काय म्हणे ते म्हणजे आपल्याला ठरवत आहे ते पुढं काय म्हणे. त्याचं म्हणणं काही नाही. त्याचं म्हणणं असं आहे की बा पोरगं निर्व्यसनी असलं पाहिजे आणि बाकी आपल्या काही अपेक्षा नाही बा. 25 एकर जमीन आहे तो ते दोघा भावात आहे पण आपण पाहून घेऊ तरी. त्याचं म्हणणं आहे की पोराला एकदा पोरगी पाहून घेऊ द्या पोरीला पोराला पाहून घेऊ द्या पाहू आपण. तर कधी म्हणे कधी म्हणे म्हणजे काय तारीख गिरीख दिली का का असंच उडवाउडूच्या गोष्टी. नाही उडवाउडीच्या गोष्टी नाही. झालं तर उद्या घेऊन ये म्हणे काय हरकत नाही म्हणे. कसं आपला संबंध आहे तिथं. कुठे गेला का नाही लग्न करतो जाऊ म्हणा उद्याच पाहिले पोरगीले. कसं आहे त्याला जर पसंत आली पोरीला जर पोरगं पसंत आलं तर आपण मग बाकीची गोष्ट पुढं करता येतो. कुठे गेला का नाही? गणे गेला वावरात चक्कर माराले. तू गेला ते गेला त्यापासून आलाच नाही ते वावरातच आहे. बाकीचा बोला चाली केल्या का तो काही पाहिजे आपण पोरगी पाहिल्याशिवाय कसं गोष्टी काढू नये काहीच. हो एवढं मला समजते ना. पाहू आता पहिले उद्या पोरगी पालतो. चहा घ्या आता घे चहा घ्या घेऊन जाय ना आता. मग भल्ल्या गोष्टी करायला लागला आता. चहा नाही पाजला नाश्ता नाही खाऊ घातला. चल नाश्ता गिष्टा करू चहा घ्या घेऊन मग चालला जाय. मामा आले का तुम्ही? गेलते काय तिकडे? खरं रे बा तो सारखा माणूस नाही पाहिला का. एवढं तरुण नसते बे घोड्यावर बसून आहे तू. नाही गेलते काय विचारला आता काय विचारू नाही का असं आहे तुमचं आहे. जाऊ द्या चला नाश्ता गिष्टा करू. मग काही लाडीगुडी लावू नको. आलो मी तिकडे जाऊन आपण उद्या पोरगी पालतो. तू आता तयारी गियारी कर ते केस गिस काप. मामा बाकी काही सांगा ते केस कापत नाही आताच सांगा लागलो. मग तर पोरगी पाल जाऊ नाही तर राहू द्या. बरं तसा चाल पण जरा काही ना काही तर तयारी करतो. जसा आहे तसा आहे कसं आहे मग ते मांगारी मग गोष्टी करणं आपल्याला आवडत नाही. जसं आपण हा तसंच राहायचं. बरं ठीक आहे चाल उद्या पोरगी पाहून येऊ मग पाहू आपण काय करायचं. या पाहुणे वा बसा बसा. राम 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 राम. बसा ना तुम्ही बसून घ्या ना. बसा. हो हो हेच आहे आपला भाषा गणेश नाव आहे. भाऊजी तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारून घ्या ना. काय हरकत नाही. पोरीबद्दल तर विचारून घ्या मग नंतर पोरी पाहायचा कार्यक्रम चालू करून घेऊ आपण. पोरीचं शिक्षण वगैरे काय झालेलं आहे? पोरीनं 12वी आणि नंतर ITI केला. शिक्षणात काय आता लग्नच करणं आहे. नाही हो असं काही नाही. लेकरांना शिकणं म्हणजे मुलगी शिकली प्रगती झाली आहे का चुकीची मनतोडी आहे. चांगलीच गोष्ट आहे शिकलेलं. ते विचारणे यासाठी म्हणजे बा तिची जर शिकायची इच्छा असेल अजून आपण शिकू शकतो असं काही नाही. हो ते बरोबर आहे म्हणा पण कसं आहे परिस्थितीनं कधी कधी मागं वळते माणूस. त्याच्यानं तिने बिचारीला शिकवणं नाही झालं. ते म्हणे बाबा म्हणे मी ITI करून घेतो. बरं तेवढ्यावर थांबली बिचारी. म्हणून जाऊ दे म्हणे काही हरकत नाही. बेलवाजी वाटते ना कोणतरी आला वाटते. कोण नाही ते कामवाली बाईच आहे. जाऊ दे. पोराचं शिक्षण किती झालेलं आहे? पोराचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे. पोरगा अजूनच शिकत होता पण कसं आहे आता 25 एकर शेती आहे. ते म्हणजे माच्याने काही सांभाळलं जात नाही. पोरानं ते शेतीत घेतली हातात. ग्रॅज्युएशन झालेलं आहे ना. जाऊ दे ना काही नाही. आता कसं आहे शिक्षण म्हणजे कसं आपल्याला समजलं पाहिजे. तेवढं शिक्षण पाहिजे. व्यवहार समजला पाहिजे बाकी काय. बरं मी काय म्हणतो पोरीला बोलावून घ्या. कसं आपण पाणीचा कार्यक्रम करू नंतर. मला पण काम आहे थोडंसं. तुम्ही मोकळे आम्ही मोकळे मग आपण बाकीचं नंतर बोलता येते. बरोबर ठीक आहे ना काही हरकत नाही. पोरीला चहा घेऊन बोलावतो. तुम्ही नाश्त्याचं नाही म्हणता ना तर ठीक आहे चहाच करून घेतलं. चहा घेऊन बोलावतो थांब. सोनीच्या घेऊन ये सोनीले. ठेव बाई चहा आणि बस इथं. ये समोरून बस इथं. बाई शिक्षण किती झालेलं आहे बाई तुला? 12वी झाली आणि नंतर मग ITI केला मी. घरात एकूण किती जण आहेत बाई? आम्ही 3 जण. आई मी आणि बाबा. बाबा इकडेच बोलावतो होता. बाबा कोण तिकडे गेले? त्याला फोन आला ते उद्या त्याचं बोलणं झालं की येतच असते. सोनीचे पप्पा या नाही इकडे नंतर बोला ना फोनवर. पाहुणे घरी आहे काय तुमचं काम? सॉरी हा ते थोडंसं अर्जंट कॉल आला होता. कसं बोललाच लागते ते सगळं पाहावं लागतं आपल्याला. एकटाच हो. काही हरकत नाही ना. काही हरकत नाही तसं काही नाही. हो बरोबर आहे काही हरकत नाही. काय म्हणते मग आता कसं काय करायचं सांगा. यायला बोल देता का?
बोल द्या ना, आपलं काय हरकत नाही अशी. काय घरचंच काम आहे, एवढं काही नाही. बोल दे. गण्या बोलायचं का तुला पोरीसोबत? नाही मामा, मी नाही बोलत, तुम्हीच बोलून घ्या काय बोलायचं. मला नाही चांगलं वाटत ते, मी नाही बोलत. बरं जाऊ द्या, पोरगं काय बोलत नाही म्हणते, आपणच बोलून घेऊ. आता मी फोन करतो, मग आपण पाहू काय करायचं ते कसं काय. तर बरं निघू का मग आम्ही? आता चहा वगैरे झाला, बाकीचं बोलणं जे काय ते आपण फोनवर करून घेऊ. कसं मेन आपलं हेच होतं की पोरीला पोरानं पोरीले दोघांनी एकामेकाला पाहून घेतलं म्हणजे बरं राहते, बाकी काही नाही. आता आपण बाकीचं जे काय ते आपण बोलून घेऊ. चालते ना, काही हरकत नाही. करा फोन मग, नाही तर मग मीच करीन फोन. बोलू आपण संध्याकाळी. चला येऊ का मग आम्ही, निघू का? चला निघतो मग. बाई तुला पोरग पसंत आहे का? असं काही नाही बाबा, तुम्हाला पसंत असेल तर आपण पाहू. जबरदस्ती नाही आहे काही. तुम्हाला पसंत असेल, आईले पसंत असेल तर मी काही म्हणत नाही. तसं नाही बाई, कसं आहे, तुला पसंत आहे नाही आहे तर पसंतीनंच करायचं आहे आपल्याला. कारण की आपल्याला काही 10 पोरी नाही आहे, 10 पोरं नाही आहे. तू एकटीच आहे, त्यासाठी आपल्याला चांगलंच पाहायचं आहे. पोरगं वगैरे चांगलंच आहे, निर्व्यसनी आहे. फक्त एवढं आहे की ते जॉबवर वगैरे नाही आहे. त्याला जॉबपेक्षा पण जास्त पैसा आहे त्याच्यापेक्षा. काही गरज नाही आपल्याला जास्त जॉबची अपेक्षा करायची. ठीक आहे ना, मग तुम्हाला पसंत असेल तर पहा. मग मी चालली आता क्लासले, तुम्ही पहा ना काय सांगा. मग ठीक आहे, जा मग. कसं करतो सोनीची मम्मी? काय आहे का पोरग पसंत? लावायचे का टिके? पोरगं गिरगं तर चांगला आहे म्हणा. कसं आहे, जसा आहे तसा झाला, साधा सुद्धा. म्हणजे असं जास्त चवणी नाही आहे काही. जसं आहे तसं झाला बिचारा. तर पोरगं गिरगं चांगलंच आहे. तुम्ही बी घरदार पाहून जा, तुमची इच्छा असेल तर बरं. मी घरदार पाहिलेला आहे, नात्यातच आहे ना आपले ते. घरदार सगळंच पाहून आम्ही. जाऊ द्या मग, फोन करून सांगून द्या. पाहू म्हणा मग आपण फायनलची तारीख ठरवून घेऊ. नातेवाईकाला वगैरे मग झालं तर आपण नंतर सांगून कुंकाचं पाहून घेऊ. ठीक आहे मग.